ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, बघा, अधिक मासात यापैकी एक नियम अवश्य पाळा. अधिक मास दान, जप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा. अधिक मासात जावयाला श्रीहरी विष्णूंचे रूप मानून 33 अनारसे तांब्याचा किंवा चांदीचा दिवा दान करावा. 33 दिवसांच्या अधिक महिन्यासाठी 33 वस्तूंचे दान केल्याने हिंदू पंचांगानुसार 2026 अत्यंत महत्त्वाचा असणारा आहे. अधिक मास लागल्यामुळे या वर्षी 13 महिने असली तरी 17 मे ते 15 जून दरम्यान अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळे अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत असते, म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकू न देण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. ते आपण पुढील प्रमाणे बघूयात. नंबर 1. अधिक महिना या पवित्र महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. 2. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयानव्रत करावे. म्हणजे काय की बेडवर झोपायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर, सतरंजीवर, घोंगडी किंवा चटई टाकून त्याच्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणे असो किंवा रात्री झोपणे असो किंवा बसणे असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. 3. अधिक मास दान, जप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे. 4. अधिक महिन्यात दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान किंवा कास्याचे भांड्यात मालपुवा दान करणे अत्यंत शुभ आहे. 5. अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळ असतील तर ती 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजे पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणे वेगळे. हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता. 6. अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. भोजन म्हणजे एकदा जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी घेऊन जायचं. तुम्ही एखादी सुवासनी स्त्रीला बोलवून सुद्धा तिला जेवण घालू शकता. 7. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवळी स्नान सुद्धा करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथे नदी असेल तर त्या नदीचे पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज अंघोळीच्या पाण्याने ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. 8. या महिन्यात धरण पारण भोजन व्रत करू शकतो. म्हणजे 1 दिवस जेवण करायचे, 1 दिवस उपवास करायचा आहे. हे व्रत पण तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो. ते म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं, म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. 9. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो, म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपण धार्मिक अधिष्ठान जप जाप्य सुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला दिवा लावून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. ते सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. 10. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय शुद्ध आहे की जे आवर्जून वर्षानुवर्षे महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिकच व्रत, लाखोळी प्रमाणे गोदान केलं जातं. 11. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सुवासनी बोलून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवासनी स्त्रीला बोलावून रोज तिला चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजले जातात.
एक तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळी दूध किंवा सकाळचे दूध. काही व्रते आपण दान आहे जे आपण अधिक मासामध्ये करू शकतो. यामुळे सुद्धा आपल्याला अन्न दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते असे म्हटले जाते. 12. अधिक मास फुल पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात इथे थेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यामध्ये स्नान करणे किंवा मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. 13. या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा, जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. यश मागील सर्व जन्मातील पापाचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लागते. 14. या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम हरिवंश पुराण शेवटच्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे आपण पठण करू शकता. 15. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंज, बंधन, बारसे, मुंडन यासारख्या शुभ आणि मंगलमय कार्य केले जात नाही असे मानले जाते. या महिन्यामध्ये शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 16. या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे टाळावे. 17. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ किंवा कांदा, लसूण, मांस ही पूर्णपणे वर्ज्य करावे. 18. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे तांब्याच्या किंवा चांदीच्या दिवा, ताट तसेच नवीन कपडे वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. या प्रथेला आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. 19. अनेक महिन्यामध्ये आवळा व तिळाचं उठणं संपूर्ण महिन्यावर अंगाला लावून नंतर अंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो आणि म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जपतात. ते शुद्ध या महिन्यात अवलंबन करतात. तर काही जण या आवळ्याला त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा समोर लावून अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हा सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. 20. दर 3 वर्षांनी येणारे अधिक मास 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणामध्ये दान दिले जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. 21. अधिक मासात जावाई देवता गंगेला वाहन देणे अधिकच महात्म्य वाचणे, मातीची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 होण्याची भोजन, विष्णू या अशा सर्व गोष्टी आवश्यक आवर्जून करावे. 22. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलावतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनतात. त्यासोबतच 33 अनारसे, बत्तासे त्याचबरोबर एक चांदीचं निरांजन देतात. हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रभाव आहे. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायचित्त करून त्यातून मुक्त होऊन पुन्हा पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. कारण म्हणूनच असे म्हटले जाते की दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची मोठी परवानगी आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. त्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तसेच या काळात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळे वरील नियमांचे पालन अवश्य करावे. त्यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर तुम्हाला माझी आजची पूर्ण माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. धन्यवाद.